नांदेडमध्ये एकाची 10 लाखांची फसवणूक करणाऱ्या ठकसेनांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। घराच्या बांधकामावेळी सापडलेलं सोनं स्वस्तात विकण्याची बतावणी त्यांनी केली होती। पोलिसांनी पीडित व्यक्तीची विचारपूस करून आरोपींना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून 5 लाखांचं साहित्य जप्त केलं। जालन्यात प्रतिबंधित असलेला गुटखा अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एक जणाला पोलिसांनी जेरबंद केलं। जालन्याच्या आष्टी पोलिसांनी ही कारवाई केली। या कारवाईत 13,71,600 रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला। जळगावातील भडगावात पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर चोरीची घटना घडली। ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत फोडून 6 किलो चांदी आणि रोकड लंपास करण्यात आले। दिवसांपासून दुकान बंद असल्याचं लक्षात येत चोरट्यांनी हा डाव मारला। सांगलीतील मिरजेत घर फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह दागिने लंपास केले। यासह समतानगर परिसरात चोरट्यांनी 2 ठिकाणी घरफोडीचे प्रयत्न केले। परिसरातील नागरिकांना जाग आल्याने चोरट्यांचा हा प्रयत्न फसला। या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। कोल्हापुरात पुन्हा एकदा अघोरी कृत्याचा प्रकार समोर आला। बाभळीच्या झाडाला 2 महिलांसह तरुणाच्या फोटोला खिळे मारून लटकवण्यात आलं। अघोरी कृत्याच्या घटनेमुळे शिरोळ तालुक्यातील जांभळी गावात खळबळ माजले। अंधश्रद्धेतून हा प्रकार घडल्यानं संताप व्यक्त केला। यवतमाळच्या पांढरकवडा येथे गोवंशांची तस्करी करणाऱ्या 3घांना पोलिसांनी अटक केली। या कारवाईत 60 गोवंश असलेले कंटेनर पोलिसांनी जप्त केलं, तर एकूण 15 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। धुळ्यात अवैध विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या 2घांना अटक करण्यात आली। मालेगावकडून नवापूरकडे ही अवैध विदेशी दारूची वाहतूक केली जात होती। या कारवाईत एकूण 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली। कोल्हापुरातील हॉटेलमध्ये दुसऱ्या हॉटेलच्या कामगाराला मारहाण करण्यात आली। पिस्तूलचा धाक दाखवत काठी आणि लोखंडी रॉडने दुसऱ्या हॉटेल कामगारांना मारहाण झाले। मेनू कार्ड पाहिल्याच्या कारणावरून मारहाण झाल्याची माहिती। जळगावच्या 40 मध्ये एका 7 वर्षीय अल्पवयीन चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आलाय। चिमुकली दुकानात जात असताना तिचं तोंड दाबून पडक्या घरात नेत नराधमानं अत्याचाराचा प्रयत्न केलाय। मात्र चिमुकलीनं प्रसंगावधान राखत वेळीच त्या ठिकाणाहून पळ काढलाय। नाशिकच्या सटाणा तालुक्यात अवैध सावकारीच्या जाचाला कंटाळून एका तरुण व्यावसायिकानं आत्महत्या केली। या प्रकरणी सटाणा पोलिसांनी 12 सावकारांना अटक केली। त्यातील 8 सावकारांना अटक करण्यात आली। यामध्ये 2 महिलांचा सुद्धा समावेश आहे।